नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आतापर्यंत आपण असं पाहिलं आहे की सुनंदा ही म्हणत असते की आता मानसी स्वतःहून हे घर सोडून गेली होती, त्यामुळे जोपर्यंत ती स्वतःहून आता ह्या घरामध्ये परत आली आहे आणि ज्याला आता तिच्याशी नातं ठेवायचं असेल त्याने ठेवायचं आणि ज्याला नाही ठेवायचं त्याने नाही, मला तिच्याशी काही बोलायचं नाही आहे असं ती म्हणते. त्याबरोबर तेजस आता आईला म्हणायला लागतो, आई अगं असं काय करतेस? लकी चांपनी या घरामध्ये परत यावं यासाठी तू स्वतः किती प्रयत्न करत होतीस आणि आता जर ते या घरामध्ये परत राहायला आलेत तर तू असं बोलतेस तुला त्यांच्याशी काही नातं वगैरे ठेवायचं नाही आहे. हे कसं बोलतेस तू? असं नको करूस ना, बोल ना त्यांच्याशी, काय झालं आहे ते किमान सांग तरी. त्याबरोबर लगेचच इकडे सुनंदा ही खूप चिडलेली असते. ती म्हणायला लागते, तिलाच विचार ना, मला कशाला विचारतोयस? आता लगेचच सगळेजण मानसीकडे पाहायला लागतात आणि लकी चॅम्प काय झालं आहे असा प्रश्न तेजस मानसीला विचारत असतो. आता इथे खरं तर मानसी मनात म्हणते, याचा अर्थ नक्कीच मावशी त्या गैरसमजाबद्दल बोलत आहेत. मला काही करून मावशींचा गैरसमज लवकरात लवकर दूर करायला हवा. तर आता इकडे हे सगळं बघून गायत्रीला मात्र खूप आनंद होत असतो. गायत्री मनात म्हणत असते, नक्कीच हिने त्या रणजितला मानसीबरोबर पाहिलं असणार म्हणून ही एवढी चिडले. आणि मग ती लगेच म्हणायला लागते की हे बघा, उगाचच्या उगाच कुणीच आता सासूबाईंना नसते प्रश्न विचारू नका. ऑलरेडी त्या दवाखान्यातून आल्या आहेत, त्यांना त्रास होईल असं कोणी करू नका. कोणीच प्रश्न विचारणार नाही त्यांना. आणि मग आता गायत्री ही तिकडनं सुनंदाला घरात घेऊन जाते. तर इकडे आता तात्यासाहेब हे मानसीला म्हणतात, मनुताई हे बघ, जाऊ देत, जे घडलं ते घडलं, तू उगाच आता या गोष्टीचा फार विचार करू नकोस, हळूहळू सगळं पूर्वीसारखं छान होईल. त्यानंतर आता इथे गायत्रीने सकाळ सकाळ सुनंदासाठी छान ज्यूस आणलेला असतो आणि आता सुनंदाला ती म्हणत असते, सासूबाई, ओ सासूबाई, हे बघा मी तुमच्यासाठी ज्यूस आणला आहे, घ्या, पिऊन घ्या, म्हणजे जरा तुम्हाला बरं वाटेल, घ्या घ्या. त्यावर सुनंदा तिच्या हातातून ते घेते. तर इकडे गायत्री म्हणत असते, अरे वा, पट्टे काढून ठेवलेत का? बरं झालं, जरा तुमच्या हाताला आणि मानेलाही आराम मिळेल. पण सासूबाई, फार काळ ते गळ्यातले पट्टे काढून ठेवू नका हां, ते घाला, उगाच तुमच्या हाताला त्रास व्हायला नको. बरं, मी एक विचारू का तुम्हाला सासूबाई? आता लगेचच सुनंदा तिला परवानगी देते. गायत्री म्हणत असते, म्हणजे बघा ना, मानसी एवढी तुमच्या लाडाची होती, एवढं तुमचं तिच्यावर प्रेम होतं, मग तुम्ही तिच्याशी असं एकाएकी बोलणं बंद का करताय? नाही, कारण सगळ्यांना यामुळे माझ्यावरती संशय येईल, मी तुमच्या मनात तिच्याबद्दल विष पेरलं असं वाटेल, असं म्हणायला लागते. त्यावर सुनंदा म्हणते, नाही, असं काही नाही आहे. मानसी या घरात राहायला आली म्हणून मी माझा राग सोडूनही दिला असता कदाचित, पण मी जे काही पाहिलं आहे ना त्यानंतर मी माझा राग नाही सोडू शकत. आणि मग गायत्री आता विचारते, म्हणजे नेमकं असं तुम्ही काय पाहिलं? त्याबरोबर आता इकडे सुनंदा सांगायला लागते की ते म्हणजे तिने इकडे रणजितला आणि मानसीला एकत्र पाहिलं होतं आणि त्यामुळे मला राग आला असंही ती म्हणते. त्याबरोबर हे ऐकून मुद्दामून गायत्री उगाचच ओव्हर रिॲक्ट करायला लागते. ती म्हणायला लागते, काय अहो, मग जर असं आहे तर ही मानसी पुन्हा आपल्या घरामध्ये का आली? कशासाठी? हिला काय गरज आहे? त्यावर लगेचच आता इकडे सुनंदा म्हणत असते, कदाचित माझासुद्धा काहीतरी गैरसमज. त्याबरोबर गायत्री म्हणते, नाही नाही सासूबाई, अहो तुमचा काही गैरसमज होणं शक्यच नाही आहे. नाहीतर बघा ना, म्हणजे ती मानसी इथनं रणजितच्याकडे नोकरी सोडून आली होती ना, मग ज्यावेळेस इकडे तिने तेजस भाऊजींना सोडलं तर तेव्हाच बरोबर तिच्या ऑफिसला तो कसा काय गेला? म्हणजे नक्की काहीतरी गडबड आहेच ना. हे बघा, तुम्ही उगाचच्या उगाच काळजी करू नका. मला तर वाटतंय ना, तुम्ही जो निर्णय घेतला आहे तो योग्यच आहे. आणि ती मानसी आपल्या घरामध्ये मग परत का आली असेल? हां, बरोबर, अहो तिने तुम्हाला ढकललं असा खोटा आळ आहे ना तिच्यावर, म्हणून मग कदाचित ती तिकडे आली आहे, जेणेकरून आपल्या घरातल्यांनी तिची बाजू घ्यावी आणि पोलिसांनी तिला अटक करू नये म्हणून. तुम्हाला काय वाटतं? आणि खरंच तिने तुम्हाला ढकललं असेल तर? आता खरं तर मुद्दामून एक एक गायत्री बोलून आता इथे सुनंदाच्या मनामध्ये मानसी विरुद्ध राग निर्माण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असते. पुढे ती म्हणत असते की ते जे काही वागते ना ते मला अजिबात नाही पटत आहे. ते खूप चुकीचं आणि खूप वाईट वाटते.
पण जाऊ देत, आता काय करणार आपण. तुम्ही स्वतःची काळजी घ्या सासूबाई, आणि तुमच्या मनातलं दुःख तुम्ही माझ्याजवळ बोलू शकता. तर इकडे मानसी ही सकाळ सकाळ आता सुनंदासाठी छान असा संत्र्याचा रस बनवत असते. तिने संत्री सोलायला घेतलेली असतात. इतके त्या ठिकाणी तेजस आलेला असतो. तेजस म्हणतो, काय आईसाठी ज्यूस बनवायचं सुरू आहे का? द्या, मी सुद्धा काहीतरी मदत करतो. आणि मग आता तो तिथलं एक संत्र घेतो आणि सोलायला लागतो. मानसी तेजसच्या हातातलं ते संत्र रागारागात हिसकावून घेते आणि तेजसला म्हणते, काही नको. आणि मग ती पुन्हा एकदा तिचं काम सुरू करते. तेजस आता तिला म्हणत असतो की अहो, मी सोललं असतं, तेवढीच तुम्हाला मदत झाली असती. आणि लकी चांप, आई जे काही बोललाय त्याचा फार विचार करू नका. आई रागात आहे, तिला वाटतंय माझी नोकरी तुमच्यामुळे गेली म्हणून. हळूहळू ती नॉर्मल होईल, आपण तिला थोडा वेळ देऊया. इतक्यात त्या ठिकाणी आता आभा आलेली असते. तेजस आणि मानसीला असं एकत्र पाहून आभाला खूप छान वाटलेलं असतं. ती आनंदी असते. आता मानसी लगेचच म्हणते, राष्ट्रहित अहो, काय सुरू आहे तुमचं? केव्हापासून असे एका जागी गप्प उभे आहात तुम्ही आणि फक्त बोलताय? अहो, मला जरा काहीतरी मदत वगैरे सुद्धा करा ना, की फक्त असेच बोलत उभे राहणार आहात माझ्याशी? त्याबरोबर लगेचच आता तेजस हा सुद्धा मागे बघतो आणि त्याला तिथे आलेली आभा दिसते. आता तेजसही मुद्दाम म्हणतो, हो हो करतोय ना. आणि मग आभा तिकडे येते. आभाला लगेच आलेलं बघून मानसी म्हणते, बघ तुझं दादा मला काहीच मदत करत नाही. मानसीला लगेचच आभा विचारते, मी तुला मदत केली तर तुला चालेल का? त्यावर मानसी म्हणते, हो ये ना प्लीज कर. आणि मग आता तेजस, मानसी, आभा हे तिघंही जण मिळून एकत्र छान पद्धतीने मोसंबी सोलत असतात. आणि मग तेजस मिक्सरला मोसंबी लावून त्याचा रस काढतो. आता तेजस आणि मानसी हे सगळं एकत्र करत असतात. पण हे सगळं मानसी मनापासून करत नसते. हे सगळं फक्त ती घरातल्या सगळ्यांना दाखवण्यापुरतं आणि गायत्रीने घर पाडू नये यापुरतं करत असते. आता इथे ज्यूस बनवून हा होऊन गेलेला असतो. त्याबरोबर लगेचच आता मानसी ज्यूसचा ग्लास हातामध्ये घेते आणि म्हणत असते, वा खूप छान छान सरबत बनवलं आहे तुम्ही राष्ट्रहित. पण एक बोलू का, आता ना हे सरबत पटकन मी मावशीला देऊन येते, म्हणजे हे सरबत पिऊन तिला खूप बरं वाटेल. त्याबरोबर इकडे लगेचच आभा म्हणायला लागते, दादा बहिणी तुम्ही एकत्र आलात ना, खरोखर खूप छान वाटते. म्हणजे आता पुन्हा नव्याने तुम्ही आपलं घर सावरून घ्याल याची मला पूर्ण खात्री आहे. सर्व कसं हळूहळू का होईना पण पूर्वीसारखं होत चाललं आहे बघा ना. आता मात्र तेजस आभाला काहीच उत्तर देत नसतो. मानसी म्हणत असते, आभा अगं काहीच काळजी करू नको, सर्व काही अगदी व्यवस्थित पूर्वीसारखं होईल. बरं मी आता मावशींना हा सरबत देऊन आले, राष्ट्रहित तुम्ही हे आवरून घ्या. त्याबरोबर आता तेजस ते आवरायला जाणार असतो. तर आभा इकडे तेजसला म्हणत असते, वा 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 दादा काही काम केलं आहे. आणि ती तेजसवरून दृष्ट काढण्यासाठी बोटं मोडून टाकते. तेजस लगेचच आभाला म्हणायला लागतो, उगाचच काहीही काय करतेस, आता हे काय होतं? त्यावर आभा म्हणत असते की दादा अरे ते जाऊ देत ना, ते जाऊ देत. खरंच सांगते, तुझं आणि वहिनींचं सगळं चांगलं झालेलं बघून मला ना खरंच खूप खूप भारी वाटतंय, ग्रेट वाटतंय दादा, एकदम हलकं झाल्यासारखं. आता तेजस बिचारा काहीच उत्तर देत नसतो. खरं काय आणि खोटं काय हे फक्त त्याच्या मनाला आणि देवालाच माहीत असतं. मग आता तेजस हा ते आवरायला घेत असतो. इतक्यात त्याला बाहेर येऊन सुजा आवाज देतो. तेजस म्हणतो, आभा जरा तू हे बघशील? आभा म्हणते, हो हो बघते, मी करते सगळं साफ. आणि तसंही आता इथं मानसी वहिनी नाही आहे ना, उगाचच्या उगाच तू काम करतोस हे त्यांना दाखवायला, त्यामुळे जा तू, हे सगळं मी बघते, मी साफसफाई करून घेते. मग काय आता तेजस हा लगेचच तिला म्हणायला लागतो की हो माहेरी आली आहेस तर जरा तेवढी 4 कामं कर, म्हणजे आम्हालाही बरं वाटेल. आणि तू तिकडनं निघून जायला लागतो. आता तेजस तिकडनं गेल्याबरोबर लगेचच आभा ही तेजसने आणि मानसीने सरबत बनवण्यासाठी जो काही पसारा केलेला असतो तो सगळा काही व्यवस्थितपणे आवरून ठेवायला लागते. तर दुसरीकडे त्या ठिकाणी आता तात्यासाहेब आलेले असतात. तात्यासाहेब हे आता लगेचच सुनंदाला विचारायला लागतात, सुनंदा काय गं, कसं वाटतंय तुला आता, बरं वाटतंय का? त्यावर लगेचच गायत्री म्हणायला लागते, अहो तात्यासाहेब असं एकदम कसं बरं वाटेल त्यांना, हळूहळू बरं वाटेल ना. मग हे बघा सासूबाई, तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला बरं वाटेल. आपण त्यांच्या कलाने घेऊ, त्यांना काय वाटतंय ते बघू, मग हळूहळू बरं वाटेल की त्यांना, होतील त्या व्यवस्थित रिकवर. तर इथे आता मानसी ज्यूस घेऊन आलेली असते आणि ती आता लगेचच सुनंदाला म्हणायला लागते, आई हे घ्या ना सरबत, तुमच्यासाठी छान मोसंब्याचं बनवलं, हे घ्या, तुम्हाला जरा बरं वाटेल. अहो कालच्यापासून तुमच्या पोटात काहीसुद्धा नाही आहे, घ्या सरबत प्या, म्हणजे तुम्हाला जरा बरं वाटेल. छान फ्रेश मोसंबांचं बनवलं आहे.
त्याबरोबर आता सुनंदा सरबत घेत नसते. मला हिच्या हातचं पाणीही नको असं ती म्हणते. तात्यासाहेब म्हणतात की दे इकडे मनूताई, मी देतो. आणि मग ते आता सुनंदाला सुनंदा सरबत घे असं म्हणतात. सुनंदा म्हणते एकदा सांगितलेलं कळत नाही का तुम्हाला? मी म्हटलं ना मला हे सरबत नको आहे म्हणून. माझा जीव जरी जात असला ना तरीसुद्धा मला या मुलीच्या हातचं पाणीसुद्धा नको आहे. कळलं तुम्हाला? घेऊन जा हा सरबत इकडनं, फेकून द्या नाहीतर सुनबाई. त्याबरोबर लगेचच गायत्री म्हणते हा सासूबाई. त्यावर सुनंदा म्हणते हा सरबत फेकून दे. तर दुसरीकडे आता तेजस आणि सुजा हे दोघंजणं बोलत असतात. सुजा हा तेजसवरती खूप चिडलेला असतो. तो तेजसला म्हणत असतो तेजा अरे एवढं सगळं घडून गेलं आणि तुला मला एक साधा फोन करावा वाटला नाही? हे सगळं घडलेलं मला सांगावं, माझ्याशी बोलावं असं तुला वाटले नाही का रे? जाऊ दे, मला काही ऐकायचंच नाही आहे तुझं. त्याबरोबर तेजस हा सुजाला सॉरी रे, तुला सगळं सांगायचं होतं पण सगळं एवढ्या घाई गडबडीत झालं की काही बोलताच आलं नाही असं म्हणतो. त्याबरोबर लगेचच इकडे सुजा म्हणत असतो की बरं चल ठीक आहे, एवढ्या पहिल्यांदा तू पटकन सॉरी बोललायस तर मी तुझी चूक माफ करतो. बरं चल ना आता आतमध्ये जाऊया, मला वहिनींनासुद्धा भेटायचं आहे, त्यांच्याशी बोलायचं आहे आणि याच्या पुढचे सगळे अपडेट ना वहिनी आता मला स्वतःहूनच देत जातील. चल 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 लवकर चल. आता इकडे सुजा तर पुढे जातो पण तेजस मात्र मागे तिथेच राहतो. मग आता सुजा हा तेजसला समजावतो, हे बघ तेजा, जे काही झालं ते झालं, आता उगाच तू त्याचा राग स्वतःच्या डोक्यात ठेवून घेऊ नकोस. अरे आता पुन्हा नवीन सुरुवात करा ना तुम्ही. हे बघ, जरी मानसी वहिनी हे नातं मानत नसल्या तरीसुद्धा त्या या घरात राहायला आल्यात. ही गोष्ट तू पॉझिटिव्हली घे ना. हळूहळू कदाचित सगळं छान होईल असा विचार कर. बघ सगळं नक्की पूर्वीव्रत होईल. आणि एकदा संपतरावांचाही विचार कर. त्यावर तेजस हा आता वर बघतो तर संपतराव त्याला दिसत असतात. संपतराव हे त्याला सांगत असतात की हे बघ तेजस, नवा गडी जुना गडी नवं राज्य ही परिस्थिती जर तुम्ही केलीत तरच काहीतरी घडू शकतं. हे बघा, आता मनूताईला तुम्ही जरा वेळ द्या, तिच्या कलानं तिच्या परिस्थितीनं घ्या, मग बघा सगळं व्यवस्थित होईल. त्याबरोबर आता लगेचच तेजस म्हणत असतो पटलं मला तुमचं पटलं संपतराव. बघितलं सुजा, संपतरावांना सुद्धा तुझं मत पटलं. वा वा वा, उत्तम, एक नंबर. आता इकडे लगेचच सुजा म्हणायला लागतो संपतरावांना, तेजा संपतराव आहे तिथे? बरोबर बोलतो ना मी संपतराव? असं आता इथे तेजा हा संपतरावांना विचारत असतो. पण आता तेजाला काय माहिती की इथे संपतराव नावाची कोणतीच व्यक्ती उभी नाही आहे म्हणून मग आता तो काही बोलत नसतो. त्याबरोबर लगेचच इकडे तेजा म्हणतो अरे बोल ना काहीतरी, गप्प कायस? पण आता इथे संपतरावांना बघून सुजा हा पूर्ण गप्प झालेला असतो. त्याला वाटत असतं की कदाचित तेजसला मानसिक संतुलन हल्ल्यामुळे हा सगळा त्रास होतोय. इतक्यात संपतराव त्या ठिकाणी आलेले होते. संपतराव तुम्हा दोघांचं सगळं व्यवस्थित व्हावं यासाठीच प्रयत्न करत होते ना. त्यावर आता लगेचच इकडे संपतराव हे तेजसला म्हणायला लागतात की जावे बापू, अहो तुम्हाला एवढे दिवस वाटत होतं की मनूताई ही परत नाही येणार, पण आता ती परत आली आहे. तुम्ही एका छताखाली राहायला देखील लागलाय, म्हणजे आता बघा हळूहळू सर्व पूर्वीव्रत होईल, सगळं तुमचं छान व्हायला लागेल, विश्वास ठेवा. त्याबरोबर आता तेजस म्हणत असतो संपतराव तुमचं मत पटलंय बरं का, मला पटलंय. म्हणजे एका छताखाली राहायला लागलो तर सगळं व्यवस्थित नक्की होईल. आणि मग संपतरावांसमोर तेजस गुडघ्यावरती बसतो आणि त्यांच्यासमोर हात जोडून म्हणत असतो संपतराव मला माफ करा, माझं चुकलं. तुम्ही एवढं मला म्हणत होतात की सगळं व्यवस्थित होईल म्हणून, पण मी लक्ष दिलं नाही. पण आता खरंच सांगतोय, मी सगळं काही व्यवस्थित करण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे आणि अजिबातच हार वगैरे तर मानणारच नाही आहे. म्हणजे खरंच पूर्वीव्रत सगळं करेन मी. लकीचांदना आता या खोट्या नात्यातसुद्धा मी खरी साथ देईन आणि त्यांना पटवून देईन की आमचं नातं हे खरं आहे, माझं त्यांच्यावरचं असलेलं प्रेम खरं आहे. आणि मग बघा, मग लकीचांदचं आणि माझं सगळं काही व्यवस्थित होईल असं आता संपतरावांना तेजस सांगत असतो. संपतरावांनासुद्धा तेजसचं सगळं मत पटतं. आता त्या ठिकाणी सूरजदादा आलेला असतो. संपतरावांचं आणि तेजसचं संभाषण आता सूरजदादा आणि इथे तेजसचा मित्र म्हणजेच सुजल दोघंजणं मिळून ऐकत असतात. इतक्यात आता त्या ठिकाणी पोलीस, एक लेडीज कॉन्स्टेबल, एक जेंट्स कॉन्स्टेबल हे तिघंजणं आलेले असतात. आता सुनंदा प्रभू इथेच आहेत का असं त्यांनी विचारल्याबरोबर तेजस उठून उभा राहतो. तर इकडे आतमध्ये सुनंदा म्हणत असते की मला त्या मुलीच्या हातचं पाणीसुद्धा नको आहे.
काहीही बोलायचं नाही आहे मला तिच्याशी. माझा जीव जरी जात असला ना तरी मी पाणीसुद्धा तिच्या हातून घेणार नाही. समजलं तुला? हे एवढं सगळं काही आता ती बोलत असते आणि ती असं का वागते हे मात्र कोणाला काहीच कळायला मार्ग नसतो. तर आता लगेच गायत्री ही मुद्दामून आता तिला ज्यूस फेकायला लावल्यावर तो ज्यूस हातात घेते आणि म्हणते, अहो सासूबाई, एवढं अन्न वाया कसं घालवायचं, उगाच नको ना. बरं तात्यासाहेब, हे घ्या, तुम्ही पिऊन घ्या. तुमच्या लाडक्या मनुताईने आणला आहे की नाही हा सरबत, घ्या घ्या प्या. नको आहे का? बरं ठीक आहे, जाऊ दे, आता मीच पिते. नाही काय ना, उगाच अन्न वायाला जाऊ नये ना, म्हणून मला हे सगळं करावं लागतं आहे, म्हणून हे सरबत खरं तर मी पिऊन घेते असं म्हणून तिथे सरबत तोंडाला लावायला लागते. त्याबरोबर इकडे इन्स्पेक्टर साहेब हे म्हणत असतात की आम्हाला चौकशी करायची आहे त्यांना विचारायचं आहे की नक्की त्यांचा अपघात कसा झाला. ही गोष्ट सूरजदादा पटकन धावत येऊन घरामध्ये तात्यांना सांगतो की तात्या, बाहेर पोलीस आलेले आहेत आणि त्यांना आईची आपल्या चौकशी करायची आहे, खून म्हणजे ॲक्सिडेंट कसा झाला वगैरे विचारायचं आहे. त्याबरोबर इकडे लगेचच गायत्री मनात विचार करायला लागते की जर ह्या म्हातारडीने सांगितलं की त्या मानसीने तिला ढकललं होतं तर तिच्यावरती चांगली केस बनेल आणि ती कायमची जेलमध्येच चढेल. मग लगेचच आता मानसी ही तिच्या डोक्यामध्ये पट्टे वगैरे घालायला लागते आणि तिला कानात सांगत असते की सासूबाई, आता तुमच्या मतावर सगळं काही डिपेंड आहे. जर तुम्ही सांगितलं की त्या मानसीनेच तुम्हाला धक्का दिला होता तर मग पोलीस तिला अटक करून इकडनं घेऊन जातील आणि तिला कायमची चांगली शिक्षा मिळेल. तर आता ह्या गोष्टीचा विचार सुनंदासुद्धा करायला लागलेली असते. त्याचबरोबर आता सुनंदाला बाहेर आणून बसवलं गेलेलं असतं. सगळे घरातले कुटुंबीय सगळेच तिथे असतात. सुनंदाला इन्स्पेक्टर साहेब विचारतात, सुनंदा प्रभू, तुमचा अपघात हा एका टेम्पोने झाला. ज्यावेळेस तुमचा अपघात झाला त्यावेळेस तिथे मानसी प्रभूसुद्धा उपस्थित होत्या. त्यांनी तुम्हाला स्वतःहून ढकललं का टेम्पो पुढे की तुम्हीच पडलात? नेमकं काय घडलं होतं त्यावेळेस ते आम्हाला सांगा. आता मात्र सुनंदा निरुत्तर झालेली असते. ती काही बोलत नसते. सगळे सदस्य तिच्याकडे पाहत असतात आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता आजचा आपला हा व्हिडिओ इथंच थांबवूया. आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांबरोबर तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या अशाच उत्तम व्हिडिओंचा आनंद घेता आला पाहिजे. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.